मिरज येथील कृष्णा घाट येथे पारंपरिक वाद्याच्या गजरात प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाता यांचे आगमन, मुलींच्या लेझीम नृत्याने सोहळ्याला आली शोभा। मिरज येथील कृष्णा घाट येथे पारंपरिक वाद्याच्या गजरात प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाता यांचा आगमन सोहळा संपन्न झाला। यावेळी प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाता यांच्या वेशातील बालचमूंची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली। यानिमित्त पारंपरिक हलगी नृत्यही करण्यात आले। तसेच बालचमूंच्या लेझीम नृत्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले। पारंपरिक पोशाखात लेझीम नृत्य करणाऱ्या बालचमूंनी जय श्रीराम गाण्यावर ठेका धरत आपल्या लाडक्या श्रीराम आगमनाचे स्वागत केले। कृष्णा घाट येथील गळदगे गुरुजी आणि कुटुंबियांनी या सोहळ्याचे आयोजन केले होते। या कार्यक्रमात महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। जय श्रीराम। आज आम्ही ज्या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण आता आम्ही साजरा करत आहोत। माननीय पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही भगवान राम, भगवान लक्ष्मण आणि माता सीता यांच्या स्वागताची तयारी केलेली आहे। आपल्याला दिसतच आहे की सगळे कसे भगवा साडी किंवा भगवा लुकमध्ये आलेले आहेत आणि आम्ही लेझीम, हलगी, वाद्य अशा पारंपरिक वाद्यानुसार भगवान राम, सीता, लक्ष्मणांचं स्वागत केलेलं आहे। जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम। नमस्कार, मी राजू गळदगे तथा गुरुजी या कृष्णा घाटावरती आम्ही या वास्तव्यात आहे। या कृष्णा घाटावरील परिसरातील संपूर्ण नागरिकांच्या आणि या सहमित्रांच्या या अनुषंगाने इथे कार्यक्रम जो आयोजित झाला त्या कार्यक्रमामध्ये लहान मुलापासून वयोवृद्धापर्यंत समाविष्ट होऊन माननीय पंतप्रधानांनी आवाहन केल्याप्रमाणे आम्ही आज या ठिकाणी अतिउत्साहामध्ये हा कार्यक्रम साजरा करत आहे। सकाळी बरोबर 9 वाजता या ठिकाणी मिरवणुकीचा कार्यक्रम झाला। या मिरवणुकीमध्ये लहान मुलांनी श्रीरामजी, सीतामाई, भरत, शत्रुघ्न, लक्ष्मण आणि हनुमानजी यांची रूपं घेऊन या मिरवणुकीमध्ये सहभागी होऊन मिरवणुकीचा उत्साह वाढवण्याचा त्यांनी प्रयत्न केला। सहवाद्यासह मिरवणुकीनं आम्ही या ठिकाणी पोहोचलेलो आहे आणि हा कार्यक्रम या ठिकाणी आता इथे येऊन थांबलेला आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज।